ते ठिया म्हणतात, फिर्यादी येते, फिर्यादी येऊन तक्रार न देता निघून जाते। त्या प्रकरणात पोलीस गुन्हा दाखल करत नाही म्हणून स्वतः आमदार पुन्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतात। अशा पद्धतीचं हे नाट्य रंगतंय। काय वाटतंय दादा, सत्ताधारी पक्षाच्या आमदारासोबत जर असं होत असेल तर सर्वसामान्यांची परिस्थिती काय आहे? स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकाला निलंबित केलं जातं, मात्र गुन्हा दाखल होत नाही। मला 4 मुद्द्यावर या घटनेच्या अनुषंगिक थोडी पार्श्वभूमी मला क्लिअर करायची आहे की स्टंटबाज, नौटंकीबाज लोकप्रतिनिधी कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चाळीसगावचे सन्माननीय आमदार साहेब आहेत। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी कापसाच्या काट्यामधून शेतकऱ्याला लुटलं जातं म्हणून कॅमेरा, सोशल मीडिया सगळी सज्ज टीम, जसं काही डायरेक्टर आणि प्रोड्युसर लावून पिक्चर केला गेला, असा त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला की असं वाटलं की काय शेतकऱ्यांचा हिताचा हा कार्यकर्ता तयार झाल्याचा अभिमान वाटेल असे लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला। पण प्रत्यक्ष आज तागायत देखील त्या शेतकऱ्याला ना पैसे मिळाले, ना त्या संदर्भात कुठली कार्यवाही झाली, ना गुन्हा दाखल झाला। अजूनही ते तसंच आहे, फक्त चर्चा आणि व्हायरल होऊन तो सोशल मीडियात सवंग लोकप्रियतेचा तो फक्त माध्यम झाला। आपण बघितलं असेल 1.5 वर्षापूर्वी एका सायबर कॅफेची तोडफोड करून चुकीचे कामं, लैंगिक शोषण किंवा काही चुकीचे होत असतील या अनुषंगाने राज्यभरातल्या मुलींच्या पालकांना तर असं वाटलं की अरे काय आपल्या मुलींचा आणि चुकीच्या कामाला विरोध करून न्याय देणारा हा आपला उद्धारदाता आहे की काय, अशी भावना तयार करून केवळ त्या ठिकाणी देखील पोलीस सोबत, नगरपालिका यंत्रणासोबत आणि तोडफोड केली आणि सोशल मीडियावर व्हायरल करत, पेड प्रमोशन पैसे लावून व्हायरल करत, मी कसा त्या ठिकाणी वेगळा असा प्रयत्न सोशल मीडियातून करत या सवंग लोकप्रियतेचा रोग म्हणण्यापेक्षा जो त्यांना आजार झाला आहे, त्या आजारातून जर एखादी पीडित महिला कोणी असो ती, आणि तो कोणी करणारा असो, मग तो राजकारणातला असो, प्रशासनातला असो, कोणी असो, गुन्हेगाराला जात नाही तशा पद्धतीने कोणी अत्याचारी असो त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे। पण तो जर एखादी आबला असेल, एखादी अत्याचार झालेली जर नारी महिला असेल, एका बाजूला तुम्ही स्त्री शक्तीचे गोडवे गातात आणि तिला तुम्ही डीपीडीसीच्या बैठकीत सांगता ये रे तिला बोलव रे, म्हणजे उलट जाऊन गुन्हा दाखल करून कार्यवाही होऊन त्याला शिक्षा कशी होईल याकडे लक्ष न देता लोकप्रियतेतून माझी सवंग लोकप्रियता आणि मी कसा त्या ठिकाणी नौटंकीबाज आणि त्या ठिकाणी माझा स्टंटबाज मी कसा वेगळा आहे असं दाखवून जो प्रयत्न आणि जो आजार त्यांना झाला या आजारातून बाहेर आणण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील, कारण की या आजारातून प्रचंड नुकसान होतंय। आबला अत्याचार झालेल्या महिलेला का म्हणून ती मागे आली, तिच्यावर दबाव होता का, नक्की ती का मागे थांबली, आणि जर हे सगळं खरं होतं तर गुन्हा आधी दाखल करून मग तुम्ही का वाचा नाही फोडली, आधी वाचा फोडायच्या आधी गुन्हा दाखल होऊन कार्यवाही व्हायला हवी होती। मग तुम्ही तसं न करता आधी तुम्ही मीडियामध्ये तुम्ही त्याला म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी फक्त घ्यायची होती का, तुम्हाला फक्त स्टंट करायचा होता का, अशा अनेक प्रश्न येत आहेत। आणि या पलीकडे जाऊन 4 दिवसापूर्वी 1.5-2 कोटी रुपयाची चर्चा जी आम्ही ऐकतोय, एखाद्या कार्यालयातून चोरी होत असेल लोकप्रतिनिधीच्या चाळीसगावच्या सारख्या ठिकाणी, तर मला असं वाटतं अंत्योदय नाव, बरं मी सुदैवाने भाजपात राहिलोय म्हणून मला माहिती आहे, अंत्योदय म्हणजे गरीबातला गरीब, जो दीनदयाळ उपाध्यायांनी भाजपा स्थापनेच्या मागे विचार ठेवला होता, ते नावाच्या कार्यालयामध्ये कोट्यवधी रुपयाची त्या ठिकाणी येताच कसे ते 1.5 कोटी 1 कोटी लाखो रुपयाची रोकड येतेच कशी, आणि ती येते तर द्यावा ते पैसे कुठून आले, कसे आले, मग ते अंत्योदय कार्यालय आहे का व्यापाराचं कार्यालय, एक तर मग अंत्योदय नाव बदलून टाका, कशाला दीनदयाळ उपाध्यायांचा अपमान करतात। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले तत्व, आपले विचार, आपल्या पक्षाची प्रणाली समजून घेऊन राजकारण करत असताना केवळ सवंग लोकप्रियतेच्या माध्यमातून कोणाची बदनामी किंवा अन्याय अत्याचार करणाऱ्या आपण जर त्या ठिकाणी जर थेट आपण जाऊन त्याच्यावर जर आपण सोल्युशन घेत नसू तर मला असं वाटतं ही घातक आहे समाजासाठी। दादा बघायला गेलं गृह खाता जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि कुठले तरी त्यांच्याच पक्षाचे आमदार जे आहेत तर कुठेतरी पोलिसांवर आक्षेप करताना पाहायला मिळतात, कुठेतरी देवेंद्र फडणवीसवर हा गालबोट लागला पाहिजे। मला असं वाटतं की मंगेश चव्हाण आमदार साहेब आमचा यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाहीये आणि त्यामुळे ते वारंवार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्या ठिकाणी आरोप करत असतात, त्यांच्यावर आक्षेप घेत असतात, त्यांच्या कार्यशैलीवर ते ताशेरे ओढतात अप्रत्यक्ष। कारण की ज्या पद्धतीने गुन्हा दाखल होत नाहीये, आम्ही सांगतोय बघा ते सांगतायत डीपीडीसीत बोलावं लागतं, एखाद्या आमदाराला एवढा आक्रोश करावा लागतोय, 4 तास ठिया करावा लागतोय, याचा अर्थ त्यांच्या गृहमंत्र्यांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये। आणि दुसऱ्या बाजूने चाळीसगावला 2 महिन्यापूर्वी असंच पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये पीआयची ज्यावेळेस ट्रान्सफर झाली तो पीआय तुम्ही आणायचा
आणि तुम्हीच त्याचा स्टंट करायचा, ट्रान्सफर करायचा. अरे ठीक आहे ना, अन्याय अत्याचार गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये, त्याबद्दल राजकारण पण करायचं नाहीये. पण तुमच्या गृहमंत्र्याविषयी तुमची जर त्या ठिकाणी हरकत असेल, तुमच्या गृहमंत्र्याच्या कार्यशैलीवर जर प्रश्न असेल, तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. आपल्या पक्षाचे आमदारच अविश्वास दाखवत आहेत. एका जिल्ह्याचा LCB PIवर दाखवतात, एका तालुक्याच्या PIवर आक्षेप घेतात. म्हणजे जर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा, आमदारांचा, मंत्र्यांचा, अप्रत्यक्ष गिरीश महाजनांचाच जर देवेंद्र फडणवीसांवर जर विश्वास नसेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. नाही तर मग देवेंद्र फडणवीस यांच्या एकतर मग यांचा विचार करत नाही का काय, यांच्या विचाराला देत नाही काय, बालिश बुद्धी म्हणून दुर्लक्ष करता की काय, नक्की याच्यातलं खरं काय हे पुढे आलं पाहिजे. आणि नाही तर तिसरं मग पोलीस प्रशासनाचं राजकारणाचा अड्डा करून त्या प्रशासनाला अकार्यक्षम करायचा त्यांनी हेतू लावलाय काय. अरे 20 SP मेरिट दिलेल्या पोलिसांच्या बदल्या करायच्या, मग कोण कायदा सुरक्षा करेल. मागच्या वर्षी एका भाजपाच्या नगरसेवकाची गोळ्या मारून हत्या झाली. 1.5 वर्षापूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याची भर चौकात अहिल्याबाई चौकामध्ये भोसकून हत्या झाली. आता 2 दिवसापूर्वी वाळूच्या वादातून 2 नंबरच्या धंद्यातून एका भाजपाच्या नगरसेवकावर हल्ला जावा. मग या सगळ्या संदर्भात पोलिसांना काम करू द्यायचं नाही, गृहमंत्र्यांवर अविश्वास दाखवायचा आणि मग केवळ आक्षेप आणि सवंग लोकप्रियतेतून मीडिया. म्हणजे मला असं वाटतं की जामनेरचे आणि चाळीसगावचे लोकप्रतिनिधी यांचा एकतर देवेंद्र फडणवीसांवर विश्वास राहिला नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी बालिश बुद्धी म्हणून गांभीर्याने घेत नाही का काय. आणि तिसरं पोलिसांना त्या ठिकाणी दबावाचं राजकारण करत बावलं करून जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पूर्णपणे होरपळली, हे चित्र आज जिल्ह्यात बघायला मिळतंय. विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट धोरण आखलेलं आहे. यात कुणाची गाय केली जाणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या नागपुरात प्रकरण झाल्यानंतर तडकाबडकी कारवाई होते, शिक्षण उपसंचालक असलेल्या अधिकाऱ्यांना अटक होते. मात्र जळगाव जिल्ह्यातलं जे प्रकरण आहे शिक्षण घोटाळ्याचं, 6 महिने उलटून गुन्हा दाखल झाला, अद्यापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. काय वाटतं त्याच्यात काही राजकीय हस्तक्षेप असं वाटतं का? नाही, कसं आहे की भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्षाला व्यवस्था, यंत्रणा यांच्या माध्यमातून राजकारण करण्याची सवय पडलेली आहे. याला दाबा, बरोबर आहे का, याला प्रेशरमध्ये ठेवा, याच्या मनावर टांगती तलवार ठेवा, कदाचित त्याचा परिणाम असू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षणाचं बाजारीकरण होता कामा नये, शिक्षण क्षेत्रामध्ये देखील त्या ठिकाणी राजकारण करता कामा नये. जो कोणी असेल त्या संदर्भातलं उचित कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्यामध्ये हस्तक्षेप न करता त्या ठिकाणी मतांच्या राजकारणापोटी याला सोड, याला अंगाशी, त्याला जांगाशी असे प्रकार न करता त्या ठिकाणी निपक्षपातीपणे त्या संदर्भातल्या जे काही चुकीचं असेल त्याच्यावर कार्यवाही, ज्या उणिवा असतील त्या दूर करून कोणी प्रामाणिक शिक्षक किंवा भरती असलेला तो होरपळला पण नको जायला, याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून नोकरीसारख्या संवेदनशील विषयावर, शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. 4 मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते, जरी पण कारवाई का होत नाही, इतर ठिकाणी लगेच तडकाफडकी कारवाई होते, पुणे दाखवते, मालेगावला पण झालं. 4 मंत्री, पण ते म्हणतात ना मामाच्या ती म्हण नाही का मामाची, की सर्व गाव मामानं नाही एक नाही कामाना, तशी परिस्थिती झाली. जर खरोखर शेती, माती आणि जिल्ह्याशी प्रामाणिक राहिले असते तर यांनी केळी, कापूस याच्यावर सभागृहात बोलले असते, यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली असती, यांनी कर्जमाफी संदर्भात भूमिका घेतली असती. पण यांना केवळ राजकारण करायचंय, मतं घ्यायची, इलेक्शन संपलं, विसरले. अशा अनेक गोष्टी आहे. मग समाजाच्या महामंडळाची केलेल्या घोषणा असतील, मग त्या ठिकाणी पिकाच्यासाठी खरेदीचं, मग त्या ठिकाणी हमी भाव, आपण भावांतर योजनेचं धोरण असेल, धांदात खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवायचं. आणि दुर्दैवाने आम्ही शेतकरी विवंचनमध्ये असल्याने विसरतो. विस्मरण हा आम्हाला त्या ठिकाणी दागिना आहे का शाप असं होतं आणि त्याच्यातून हे राजकारण करतात. मात्र आता आम्ही सजगपणे या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन आम्ही आता पुढे घेऊन जाणार आहोत.